नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 3.3 मधील 7व्या प्रश्नाचा सराव करणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। तर आजचा प्रश्न आहे, एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमगत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा। आणि प्रश्नातच त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की ती 3 पदे a वजा d, a आणि a अधिक d अशी माना। तर बघा, आपण ती पद अगोदर मानून घेऊयात। म्हणून लिहा, ती 3 पदे a वजा d, a आणि a अधिक d मानू। तर बघा, आता प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की त्या 3 क्रमगत पदांची बेरीज 27 आहे। तर इथे लिहून घ्या पहिल्या अटीनुसार। त्या तिन्ही पदांची बेरीज 27 सांगितली आहे, म्हणून ती तिन्ही पदांची इथे बेरीज लिहूयात। पहिलं पद आहे a वजा d अधिक दुसरं पद आहे a अधिक तिसरं पद आहे a अधिक d। या सर्वांची बेरीज सांगितली आहे 27, म्हणून बरोबर 27। तर आता इथे बघा, वजा d आहेत आणि अधिक d आहेत, तर ते दोन्ही निघून गेले, त्यामुळे राहिले फक्त हे 3a बरोबर 27। तर आता हे जे 3 गुणिले आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते भागिले 3 होतील, म्हणून a बरोबर 27/3। आता 27 ला 3 ने पूर्ण भाग जातोय, 3 एके 3, 3 9 27, म्हणून a बरोबर 9। तर आपल्याला ही a ची किंमत मिळाली, त्याला आपण फ्रेम बनवून घेऊयात। आता पुढे प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की त्यांचा गुणाकार 504 आहे, म्हणजे त्या तिन्ही पदांचा गुणाकार 504 येतो। म्हणून इथे लिहून घ्या दुसऱ्या अटीनुसार। आता आपण काय करूयात, त्या तिन्ही पदांचा गुणाकार लिहूयात। म्हणून पहिलं पद आहे a वजा d, त्याला आपण कंसात लिहूयात, गुणिले दुसरं पद आहे a गुणिले तिसरं पद आहे a अधिक d, त्याला देखील आपण कंसात लिहूयात, बरोबर 504। तर आता बघा, हे दोन्ही जे कंस आहेत ते आपण एकत्र लिहूयात। म्हणून कंसात a वजा d कंस पूर्ण गुणिले कंसात a अधिक d कंस पूर्ण गुणिले a बरोबर 504। तर आता आपण मागील येथे पाहिलेलं आहे की a वर्ग वजा b वर्ग बरोबर a वजा b गुणिले a अधिक b। तर हाच कंसाचा विस्तार वापरून आपल्याला इथे लिहायचा आहे, फक्त आपला इथे चल बदललेला आहे, b ऐवजी d आलेला आहे। तर ह्या दोन्ही कंसांच्या ऐवजी आपल्याला काय येईल, कंसात a वर्ग वजा d वर्ग कंस पूर्ण गुणिले, आता पुढे आपण a ची किंमत लिहूयात। तर a ची किंमत आपली आहे 9, म्हणून इथे लिहायचं आहे गुणिले 9 बरोबर 504। म्हणून आता पुढे आपण a ची किंमत भरूयात। तर a ची किंमत आपली आहे 9, म्हणून 9 चा वर्ग वजा d चा वर्ग, कारण की आपल्याला d ची अजून किंमत माहित नाही। आता हे जे 9 आहे ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते भागिले 9 होतील, म्हणून बरोबर 504/9। म्हणून आता 9चा वर्ग आहे 81 वजा d वर्ग बरोबर, ह्या 504 ला 9 ने पूर्ण भाग जातोय, उत्तर आलं 56। आता पुढे आपण काय करूयात, हे जे 81 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते वजा 81 होतील, म्हणून वजा d वर्ग बरोबर 56 वजा 81। म्हणून वजा d वर्ग बरोबर 56 मधून 81 जात नाहीत, म्हणून 81 मधून 56 घालवायचे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। तर 81 मधून 56 गेले, राहिले 25, मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह वजा असल्यामुळे हे वजा 25। आता बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला वजा चिन्ह असल्यामुळे आपण वजा चिन्हाचा लोप करूयात, म्हणून d वर्ग बरोबर 25। तर आता पुढे आपण याचा वर्गमूळ काढून घेऊयात। d वर्गचं वर्गमूळ आलं d बरोबर 25चं वर्गमूळ। तर 25चं वर्गमूळ अधिक 5 पण येऊ शकतं किंवा वजा 5 देखील येऊ शकतं, म्हणून इथे ±5, त्यामुळे आपल्याला d ची किंमत मिळाली d बरोबर 5 किंवा d बरोबर वजा 5। तर समजा आता d बरोबर 5 असेल तर त्या संख्या कोणत्या येतील, म्हणून इथे लिहा, जर a बरोबर 9 आणि d बरोबर 5 असेल तर पहिली संख्या आहे a वजा d बरोबर a ची किंमत आहे 9
डी ची किंमत आहे 5. 9 वजा 5 बरोबर 4. दुसरी संख्या आहे ए, तर ए ची किंमत आहे 9 आणि तिसरी संख्या आहे ए अधिक डी. ए ची किंमत आहे 9 अधिक डी ची किंमत आहे 5 बरोबर 14. तर आता ह्या ज्या किमती मिळाल्या 4, 9, 14 ह्या तेव्हा मिळाल्या जेव्हा डी ची किंमत 5 असेल. पण जर डी ची किंमत वजा 5 असेल तर, म्हणून पुढे लिहायचं आहे किंवा जर ए बरोबर 9 आणि डी बरोबर वजा 5 असेल तर. पहिली संख्या आहे ए वजा डी, तर यांच्या किमती भरूयात. ए ची किंमत आहे 9 वजा डी ची किंमत आहे वजा 5, ते आपण कंसात लिहूयात बरोबर 9 कंसाच्या आत आणि कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे हे झाले अधिक 5. आता 9 अधिक 5 बरोबर 14. दुसरी संख्या आहे ए ची किंमत आहे 9. तिसरी संख्या आहे ए अधिक डी बरोबर ए ची किंमत आहे 9 अधिक डी ची किंमत आहे वजा 5, ते आपण कंसात लिहूयात बरोबर हे 9 जसेच्या तसे पुढे आले आणि कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह कंसाच्या आत वजा चिन्ह म्हणून हे झाले वजा 5. त्यामुळे आता 9 वजा 5 बरोबर 4. तर आपल्याला इथे आता त्या संख्या मिळाल्या 14, 9 आणि 4. तर आपल्याला डी ची किंमत जर अधिक असेल किंवा वजा असेल अशा परिस्थितीत दोन संख्याक्रम मिळाले, ते आपण लिहून घेऊयात. म्हणून अंकगणिती श्रेणीतील क्रमगत पदे 4, 9, 14 किंवा 14, 9, 4 आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता. या सराव संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे सर्व व्हिडिओ पाहून घ्या. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.